उभा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ या मतदारसंघामध्ये। या मतदारसंघाचे आमदार आहेत नारायण राणे। गेल्या 25 वर्षापासून ते सिंधुदुर्गातल्या राजकारणात सक्रिय आहेत आणि या 25 वर्षात त्यांनी इथे अनेक कामं देखील केली। अत्यंत आक्रमक अशी त्यांची शैली आहे आणि त्यामुळेच कदाचित अनेक वेळेला वाद सुद्धा निर्माण झाले आहेत। या कोकणामध्ये कोणकोणते प्रकल्प येऊ घातले आहेत, कोणकोणती विकास कामे होणार आहेत, या सगळ्यांचा आपण आढावा घेणार आहोत। कोकणाला निसर्गाचं भरभरून दान मिळालं आहे। कोकणातला सिंधुदुर्ग जिल्हा तर निसर्ग सौंदर्यानं नटलेला आहे। इथली माडा पोफळीची झाडं पावसाळ्यात तर चहूकडे हिरवळ पाहायला मिळते। ज्या रस्त्यावरून जाल तिथे निसर्गाच्या सौंदर्याचा साक्षात्कार घडतो। कोकणात हिरवा शालू पांघरलेला सडा किंवा खाडीच्या कडेलाच लागून गेलेली पायवाट बघताना इथल्या आल्हाददायक वातावरणाची कल्पना येते। सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीनं पोषक होता, पण पर्यटकांची संख्या तेवढी इथं वळत नव्हती। पण कोकणाचं नेतृत्व करत असलेल्या नारायण राणे यांच्या प्रयत्नानं 1999 साली सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आणि इथल्या पर्यटन व्यवसायाला भरभराट आली। एक वेळेला एक गरीब जिल्हा म्हणून, मागासलेला जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ख्याती होती। पण आज हा जिल्हा महाराष्ट्रातील प्रगत पश्चिम महाराष्ट्रातील सांगली साताऱ्यापेक्षाही आज आघाडीवर आहे, दरडोई उत्पन्नात पुढे आहे। पर्यटन जिल्हा देशातला पहिला जिल्हा आहे, दुसरा नाही आहे। जो पर्यटन जिल्हा म्हणून विकसित करताना विमानतळ जानेवारीत सुरू होईल। सी वर्ल्डची जागा संपादन करण्याचं काम सुरू झालं आहे आणि म्हणून हा जिल्हा पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटन स्थळाजवळ जाणारे रस्ते जे आहेत, हे रस्ते किंवा लागणारी शौचालय किंवा पायाभूत सुविधा, पाणी असेल, वीज असेल, या सुविधा डेव्हलप करण्याचं काम या पर्यटनाच्या माध्यमातून चालू आहे। पर्यटकांच्या दृष्टिकोनातून आज रेल्वेनं या जिल्ह्यात येणं जाणं सोपं झालेलं आहे। डोळ्याचं पारणं फेडणारा इथला अथांग समुद्र, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेले गडकिल्ले, सुरूचं बन, इथली खास पद्धतीची घरं पाहून डोळ्यांचे पारणे फिटतात। 1990 साली आमदार झाल्यानंतर कोकणातल्या जीर्ण झालेल्या गडकिल्ल्यांना नवसंजीवनी देऊन पर्यटन व्यवसायाला गती देण्याचं काम नारायण राणे यांनी केलं। जवळजवळ ह्या जिल्ह्यामधली वेगवेगळी साधारण 30 ते 35 स्थळं, मग यामध्ये थंड हवेचं आंबोलीचं ठिकाण असेल, विजयदुर्ग किल्ला असेल, सिंधुदुर्ग किल्ला असेल किंवा या ठिकाणची असलेली समुद्र बीचेस असतील, वेगवेगळ्या प्रकारचं सह्याद्रीच्या पट्ट्यात असलेली वेगवेगळी जी पर्यटन स्थळं आहेत, ही स्थळं या ठिकाणी विकसित करून ह्या जिल्हा जो पर्यटनदृष्ट्या विकसित झाला तर देशातील आणि परदेशातील पर्यटक ह्या जिल्ह्यामध्ये येऊन आज या जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचा रोजगार उपलब्ध होईल। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, विजयदुर्ग, देवबाग, तारकर्ली या भागात पर्यटकांची वर्दळ गेल्या 2 दशकात चांगलीच वाढली आहे। अगदी देश विदेशातून इथं पर्यटक येतात। एवढंच नाही तर गोव्यापेक्षा आता पर्यटक सिंधुदुर्गकडे वळताना दिसत आहेत। फॅसिलिटीज चांगली आहे, होमस्टे खूप चांगले आहे, सगळे जेवणाची फॅसिलिटी खूप चांगली आहे, जेवण खूप हवं आहे। आम्ही गोव्याला भरपूर वेळा गेलो, 6-7 वेळा गेलो असेल आणि गोवा आता थोडासा सेक्युरिट वाटायला लागला, थोडासा डिफरंट पाहिजे होता, म्हणून कोकणमध्ये आलो आता आणि आमची जर्नी झाली आमची, ती पण चांगली होती। यहाँ पे हमने स्कूबा डाइविंग वगैरह की, वो सब अच्छा लगा हमें। जो किला है यहाँ का जो पानी में बना है वो बहुत अच्छा लगा, और देवबाग भी गए थे जहाँ पे संगम है नदी और समुद्र का, वो भी बहुत अच्छा लगा। स्कूबा डायव्हिंग, स्नार्लिंग, जेटस्की राईड, बंपर राईड, पॅरासिलिंग सारख्या वॉटर स्पोर्ट्सचा थरारही पर्यटकांना अनुभवायला मिळतोय। मालवण, देवबाग, तारकर्ली त्यासाठी प्रसिद्ध झालेत। त्याचबरोबर पूर्वी जे फक्त केरळमध्ये बघायला मिळत होतं त्या हाऊसबोटही शासनानं इथं उपलब्ध करून दिल्या आहेत। पूर्वी यासाठी गोव्याला किंवा केरळला जावं लागत होतं। स्कूबा डायव्हिंग द्यावी म्हणून आम्ही इन्व्हेस्टमेंट बऱ्यापैकी केली, स्कूबा डायव्हिंग सुरू केली। खऱ्या अर्थाने
हा सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा हा कुठच्या कुठेतरी जाणार रस्ता तो नारायणराणे भांडून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पर्यटन जिल्हा म्हणून मंजूर केला आणि त्याचा आज आम्हाला खरोखर म्हणजे माझ्याकडे जवळजवळ 35 ते 40 कुटुंब या व्यवसायावरती अवलंबून आहे. पर्यटकांची गर्दी होऊ लागल्यानं स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला. स्थानिक वस्तू, हॉटेल व्यवसाय सध्या तेजीत आहे. इथले स्थानिक याचं श्रेय नारायण राणे यांना देतात. पर्यटनाला चालना मिळाली आणि इथल्या मच्छीमारांना जोडधंदा मिळाला. पूर्वी इथला मच्छीमार हा पूर्णपणे मासेमारीवर अवलंबून होता. मच्छीमारी कमी झाल्यानं तो अडचणीत आला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय भरभराटीला आला आणि मच्छीमारांनाही मोठा आधार मिळाला. राणे साहेबांनी विकासात्मक हा जिल्हा देशाच्या ना राज्याच्या ना देशाच्या याच्यावर नेऊन ठेवला पटावर आणि विकास एवढा केला की आज आमच्या गल्लीबोळात रस्ते आहेत, सुविधा आहेत, सुखसुविधा आहेत. पर्यटनदृष्ट्या या ठिकाणी एवढा विकास झाला. आज 2 हातीला काम, तरुणांना रोजगार, स्कुबा डायव्हिंग म्हणा, बोटिंग म्हणा, ते स्नॉर्कलिंग म्हणा, या उद्देशाने एवढे उद्योगधंदे या ठिकाणी वाढले आहेत. तुम्ही तारकर्ली, देवबाग, वायरीपासून जर पुढे गेलात तर घरोघरी पर्यटन आहे, म्हणजे हे आहेत, रिसॉर्ट आहेत आणि एवढा विकास आहे की आज सुजलम सुफलम नागरिक आहेत. पर्यटन जिल्हा घोषित झाल्यापासून तिकडे पर्यटकांची येण्याची पूर्वी संख्या कमी, आता संख्या जास्त. पूर्वी किल्ल्यावरती जाण्यासाठी 12-1 बोटी होती, आता एक 50 ते 60 बोटी आहेत. आणि पर्यटकांचा ओस इकडे वाढतो आणि पर्यटकांना एक चांगल्या प्रकारची इकडची हे जे माहिती आहे, किल्ला आहे, स्नॉर्कलिंग पर्यटन आणि जे काही विविध हे आहे त्याच्या माध्यमातून पर्यटकांना एक चांगले हे भेटते आणि आम्हाला त्याच्यामुळे रोजगार एक चांगल्या प्रमाणात. कोकणातल्या या पर्यटन व्यवसायाला अधिक तेजी मिळावी यासाठी विमानतळाचं कामही जोरात सुरू आहे. पर्यटन वाढीमुळे इथल्या लोकांच्या जीवनामध्ये प्रचंड फरक पडला. त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली, अनेकांना रोजगार मिळाला. इथे एक एअरपोर्ट देखील होऊ घातलं आहे. त्याचा काय परिणाम होईल, त्याचा काय फायदा होईल हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. पण एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर